किसको ज़रूरत है मर्द जात की, अगर लड़की ही मर्द जात जैसी हो. एक सेकंड, मला सोशल एन्झायटी झाली अचानक. एकावर पण ऑर्डर नाही केलेलं. मला एक आहे ना मिशोवरून एक जॅकेट आलं. काय दिला बघा, किती मोठी पुरी आली तोंड. मी ना स्वतः तोंडावर एवढा फोकस मारलाय, लोक माझ्याकडे बघतात. तुम्ही सिरियस घ्या ना बाई, काय ब्लॉग बनवत बसलाय हा? तुम्हाला कळत नाही का हा? सेम आहे बाई, सेम. ए तुम्हाला दोघांना घ्यायला गाडी आली आहे. गाईज ही फोनवर बोलतीये, मी तुमच्याशी बोलतीये आणि ॲज युजल ही गाडी चालवतीये. सो आम्ही आता निघतो आहे फालतूपणा करायला. शॉपिंग. ए तुझे घाणेटे बोट मध्ये मध्ये करती का? पूर्ण हाडं दिसतं तुझ्या बोटाचे. तर वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. थोड्या वेळात माझं स्टोरेज फुल होणार आहे, म्हणून मला आता एखादा ॲप वगैरे डिलीट मारावं लागणार है. गाइस हम थाईलैंड में रहते हैं. ये देखो आप थाईलैंड के रोड देखो गाइस. मैं हिंदी क्यों बात कर रही गाइस? ऐसी हूँ मैं गाइस. मुझे गालियाँ दो गाइस, गालियाँ दो. आम्ही थायलंड मध्ये राहतो. हे एवढं डेंजर बघितलं माहिती. आम्ही म्हटलं आम्ही थायलंड वगैरे राहतो. गाइस आता माझ्या एक सेकंड, मला सोशल एन्झायटी झाली अचानक. बटा काढू दे मला. आम्ही आता आमच्या डेस्टिनेशन जवळ आलेलो आहे. बघत असाल आम्ही ते फुकेट, जे थायलंड मध्ये फुकेट ना, तिथे जातोय गाइस. उस अंकल ने अभी हमें बोला कि इधर गाड़ी मत लगाओ, तो हम जा रहे हैं. अभी क्या हो रहा है तेरे को? इग्नोर गाइस. तब पोहोचलेलो आहे गाइस. पकडून रोड क्रॉस करावा लागतो. प्लीज डोंट माइंड ना. पण तुम्ही का माइंड करशाल? एक मिनिट, मला रोड क्रॉस करता येतो. स्वेअर मी खोटं नाही बोलत. मी माझं मिशोचं दाखवते, फ्लिपकार्ट दाखवते, ॲमेझॉन दाखवते, नायका फॅशन दाखवते, SS स्टाईल दाखवते, सेल्सकॉट दाखवते. मी एकावर पण ऑर्डर नाही केलेलं. मला एक आहे ना मिशोवरून एक जॅकेट आलं. म्हणजे ते एक्सेल साईजचं आहे. मी माझ्या सगळ्या भावांना विचारलं, माझा नंबर होता. मी त्या माणसाचा मला फोन आला. म्हणलं मॅम आपका पार्सल आहे, OTP. म्हणलं पार्सल आहे? हां म्हणजे पार्सल आहे. OTP नाही, घंटा कोणी नाही दिलं मला. मी चेक पण केलं, सगळ्यांना विचारून तुम्हाला आहे का कोणीच नाही दिलेलं. म्हणजे कोणीतरी फुकट फाकट मला जॅकेट दिलं. गाईज तुमच्या माहितीसाठी सांगते, जर तुमच्यापैकी हिला कोणी जॅकेट पाठवलं असेल तर तुमच्या माहितीसाठी सांगते, मी कंटेंट क्रिएशन करते, ती नाही. मला पाठवा प्लीज. नाही मला तुम्हाला दोघांना घ्यायला गाडी आली आहे. तुला घ्यायला आली ती. चला गाईज, आमच्या आता पाऊल पडतं आहे दुसऱ्या दुकानावर, पहिल्या दुकानावर. बघितलं का नाही सगळं? पण तुला नेहमीच आवडतं ना इथलचे. मला ती इथले खूप आवडतं. पण हिला आवडायला पाहिजे ना. फिट चेक गाईज, फिट चेक. थँक्यू. आत्ता ही नाव ठेवत होती, हिला काहीतरीच म्हणत होती. काय म्हणत होती? मी तुला नाव ठेवतो. आता ती हे बदलती. आता ती म्हणून मला यांच्यासोबत यावं नाही वाटत. कुठे पण यावं लागतं. भाईचारा. आता आम्ही इथून ढापणार आहे वाटतं काहीतरी. ह्या अशा बघताय. जाऊ दे, आम्ही चालले आता. आय एम नॉट इंटरेस्टेड. या दोघींमध्ये मला जरा पण इंटरेस्ट नाही आहे, म्हणून मी आता चालली आहे. आता ते मला फॉलो करतील. ते बघा, म्हटलं जरा ते मला आता फॉलो करतील. आता ते माझ्या मागे मागे आहेत. तिच्या तोंडात काही करावती. पिंकच गेली. आता भैया आम्हाला दाखवत आहे. भैया वैतागले आम्हाला, पण दाखवत आहे. आम्ही सगळे दुकान सोडलेले आहे. यांचे आता फालतूपणा. अजून यायचं ना लेट. उद्या यायचं म्हणत होती. आज मम्मी गावाला गेली म्हणे 13ला. पण मग हे बघ, सॅटर्डे महिनाभर आधी ड्रेस घेतो. तयारी काय करतो आपण. भले आमचा बर्थडे कोणी सेलिब्रेट नहीं करत, पण तैयारी करतो हमें. गाइस मैंने बोला था ना कि इनको कुछ ढंग का मिलने नहीं वाला, और वैसे भी ये बस चिपका चिपकी. देखा, ये मुझे अभी फॉलो कर रहे गाइस. थैंक यू. आता आम्ही दुसऱ्या दुकानात जातोय. हमने इतना एक्सप्लेन किया है आपको गाइस. आत्ता आम्ही त्या मुलाला एवढं एक्सप्लेन करतोय. खुश हो गया था मेरे में गाइस. हाँ, तो वो कटने वाला था ना. हाँ, तर मी असं म्हणत होते की आम्ही त्याला एवढं एक्सप्लेन करतोय. हो सेम. एक सेकंड असं थांबा. सेम आहे भाई, सेम. सी गाइस, रेसिस्ट
रेसिस्ट मुलगी बघा गाईस, पांढरा कलर. ही म्हणती मी प्रिटी आहे तिच्यापेक्षा जास्त. रेसिस्ट कोण आहे? ही कमी आहे. आणि मी म्हटलं ती तुझ्यापेक्षा पांढरी आहे म्हणजे ही पांढऱ्या लोकांवर जास्त लक्ष देते. हा बोल ना, बोल बोल बोल. लाईक दॅट. तिकडे भांड्याचे दुकान आहे. पर्स आणली तुझी? मला ते घ्यायचंय. काय घ्यायचंय तुला? ते नसतं का आपण ते करतो. अरे कहना क्या चाहते हो? अरे काय म्हणतात त्याला? गाईस सांगा काय म्हणता. अरे तुम्ही कसं सांगता? अरे ती रील पण होती ना, ते बाथरूम घासाचं ब्रश. पण लाडू करतो, करंजा करतो, अजून एक गोष्ट करतो, छोटे छोटे ट्रायंगल जे दुधात टाकून पण खाता. शंकरपाळे. किती चुकीची माहिती घेतली पूजा. शंकरपाळे. आता आम्ही ह्या दुकानात घुसले शंकरपाळे घ्यायला. आम्ही बर्थडेची शॉपिंग करायला आलोय पण आम्ही दुसरंच काहीतरी घेतो. ए तुम्ही सिरियस घ्या ना बाई. काय ब्लॉग बनवत बसलाय? हा तुम्हाला कळत नाही का? हा आपल्या त्या लाईनला बघायचं आता कपडे. ए हा ते मुलीकडे असता बघ. 50-50ची सेल आहे. काय चल चेक करू एकदा. 50. वा. अरे तिकडे बघायचं नाही आम्हाला. हे असं कोण घेतं ब्लॉग? असं असतं. सो गाईज हिने ती 50 रुपये 100 सॉरी 50 रुपये जास्त सांगायला पाहिजे. राईट. पण गाईज मला काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे तुम्हाला पण नसायला वगैरे पाहिजे. बावळं. गाईज नुसतं फिरतोय. आत्ताशी आम्ही हे 100 रुपयाचा टॉप घेतलेला आहे. तो पण मला नाही. तिला खरं ट्रायच पाहिजे का तुला काही दुसरं पाहिजे? म्हणजे बड्डेला तुला टेम्पररी साठी तिला फेस वॉश. मला म्हटलं पॉन्डचं वापर ते ब्लॅक कलरचं. ती पण नाही लावत येते. अरे लाव काही नाही होत. हा सिटीत घेऊन यायचे कार वाजवत बसायचे हॉर्न. नाही आधी ते तुझं ते बाजीराव म्हणा, खिशातने आणा आणि बाजीराव म्हणा. हा. गाईज ही बिचारी आम्हाला सारखं लक्षात करून देते की आपण सिटीमध्ये काय घ्यायला आलोय. वन पीस घ्यायला आलोय. तो पण वन पीसवर फोकस नाही होत. कारण आमच्याकडे तुमच्याकडे फोकस आहे ना आमचा सध्या. आम्ही भटकतोय. प्लीज तुम्ही आमच्यासोबत भटका. विचार कर की आपण बर्थडेची शॉपिंग करायला आलो. राईट. असे कितीतरी लोक मग अरे बाप पडायला आलो. पण बर्थडे असे भरपूर लोक असेल ते पण बर्थडेची शॉपिंग करायला आले असेल. हा पण मग त्यांना भेटलं असेल कारण त्यांचं नशीब चांगलं आहे. आपल्याला नाही भेटलं जस्ट बिकॉज आपलं नशीब घाण आहे. नाही दरवेळेस नशिबाला दोषी द्यायचा. पण मी देईल. आपल्यासोबत व्यक्ती पण घाण आहे जसं की तू. मी म्हणूनच हिच्या लाईफ मध्ये एवढी तरक्की होती कारण मी हिच्या सोबत आहे. गाईज थँक्यू फॉर वॉचिंग. करू ना आपण तुझा. एवढी घाई नाही बर्थडे करायची. पागल आहे का? गाईज तुम्हाला सांगू इच्छिते हे एवढे कुत्र्यासारखे भांडायचे. तुम्हाला माहिती आहे खूप कुत्र्यासारखे हे भांडणं करायचे. आज हे बघा यांचे हात. कमी स्वस्तवाला वॉच घ्यायच्या. कशा? स्वस्त नाही पाहिजे. हे स्वस्त पाहिजे मला. एक सेकंड मला भूक लागल्यासारखं झालं आता. डायरेक्ट माझं कानाचं दुखलं तू ओरडल्यावर. काय मेहरबान झाला होता काय बेल्जियम बॉम्ब. एक कंबर छत्रपती. वाव काय पॅन्ट है भाई. मेरे को भी नहीं समझा वो क्या बोले. वी लाइन या फ्लॉ लाइन. ये हमेशा कॉल पे ही पड़ी रहती है. अरे ऐसे नहीं चाहिए बर्थडे के लिए चाहिए. ओके इधर ये थोड़ा सा मेंगाड़ा नहीं लग रहा. मेंगाड़ा म्हणली खूप मम्मी तुझ्याकडे पैसा आहे. अरे हाँ अभी हम महागडे दुकान में आए हैं. बरं ठीक आहे तुला काहीतरी थंड खा वाटतंय. ठीक आहे आय अंडरस्टँड. आणि आपण ते खाऊन पण घेऊ. पण तू अशी खोटं का बोलती की माझ्या घशात आग होती मी मरायला आली आहे. असं नको म्हणू ना. ते पुरुष लिहिलेलं आहे. काय ते गाणं? महिला कुठे लिहिलेलं असेल मग. चल आपण महिला शोधू. तिथे मग पुरुष लिहिलं. अरे बसा म्हटलं ना यार तुम्हाला. परत आली ती गाडी. हे किती छान लागलं होतं ना तेव्हा आपण खाल्लं होतं. विचार चालू आहे आमचा पण आम्हाला शुभांगी नाव आवडत नाही. जायचं की नाही. हां ए असं नको म्हणू बाई. तिने हुकून चुकून आपला व्लॉग बघितला तर बघितलं बाई. तुलाच म्हटलं आम्ही. कळलं का. नव्हती आवडत तो आम्हाला. कळलं का. हां हां गाईज ही आत्ता तुम्हाला नाव ठेवत होती काय व्लॉग करते म्हणे. हीच ही नाव शिवाय देईला कमेंटमध्ये गाईज. विथ चेक थँक्यू. हिला वेलनेस फॉर एव्हर माहिती. मला पण नाही माहिती कुठे आहे. ए काहीतरी खाऊ ना. पिऊ ना काहीतरी.
बर्थडेच्या ड्रेसवर हे जाईल वाटतं. ड्रेसच नाही घेतला यार, काय प्रॉब्लेम. गाईज मी तिच्या जखमेवर मीठ चोळायचं काम करते कारण आम्हाला ड्रेस नाही भेटलाय. सिरियस सिच्युएशन आहे बट मी कानातले बघू लागलो गाईज आणि आम्हाला अजून ड्रेस नाही भेटलाय. हे काय? ए तुला धगधग होत आहेस का? पूजा कुठे गेली? कुठे गेली पूजा? बरं झालं गेली. अगं पाप. बरं झालं. अरे खरंच कुठे आहे ती? आता लोकांना असं वाटेल परत येत आहे तुम्ही आमच्या इकडे, पण तुमचं काय ॲक्सिडेंट. हमारी पूजा गुम हो गई है. आता ही फोन लावती है. अरे आईला लावला. अच्छा गाईज माझ्याकडे बेस्ट आयडिया आहे. आता आपण इथून जाऊ, काहीतरी खाऊ, त्याच्यानंतर मग आपण ऐकते का, त्याच्यानंतर मग आपण झुडिओमध्ये जाऊन येऊ, झुडिओ H&M वगैरे बघून येऊ आणि नाहीच भेटलं तर आपण संडेला परत येऊ. काय वाटतं तुला? हो पैसे बढाओ. उसकी पटके हाथ में आ गई अभी. अरे मैं इधर गिर, अरे मुझे लगा टेकने को है कुछ. वहाँ पे घासी की दुकान का है, घासी की. इसको इसके घास. यहाँ पे क्या? धन्यवाद. एक क्या मंगाना है? एक फ्रूट सलाद और एक फालूदा. अरे बादाम शेक सॉरी. एक बादाम शेक, एक फ्रूट सलाड. मला खाऊ घाल ना यार प्लीज. मला बघू. ए पण मी फ्रूटच नाही दिलं तुला सलाडमध्ये. किसको जरूरत है मर्द जात की, अगर लड़की ही मर्द जात जैसी हो. त्यांच्याकडे यांनी काहीतरी खाल्लं वाटतं, पण ते यांच्या ओळखीचे होते वाटतं, तर ते पैसे घेत नव्हते. तर त्यांनी एवढं छान डायलॉग मारला की तुम भी पैसे केले कमाते, हम भी पैसे केले ही कमाते. म्हणजे लाईक छान वाटलं की आज पण काइंडनेस आहे दुनियामध्ये. आता आम्ही पाणीपुरी खायला आलो आहे लिटरली. पेट पूजा इकडनं नाही देत का तुम्ही? अरे हाईट आहे. माझी हाईट कमी आहे ना भैया, इकडून द्या ना. थँक्यू. मी ना स्वतः तोंडावर एवढा फोकस मारला आहे, लोक माझ्याकडे बघतात. चीयर्स गाईज. काय दिला बघा किती मोठी पुरी आली. तोंड बघा कार्टून. चला मग गाईज आता आमचा विचार चालू आहे की आम्ही डोसा खातो. माहिती आहे डोसा सकाळी सकाळी खावं लागतं, पण आम्ही संध्याकाळी खातो. बाबीची गाडी बंद पडती, चालता नाही मला. माझी गाडी जुनी असून चांगली आहे. सो फायनली आम्ही न काही घेता घरी निघालो आहे गाईज. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की आम्ही मस्त पोटभर डोसा खाल्लेला आहे, पाणीपुरी खाल्लेली आहे, फालुदा पिलेला आहे. बस आम्ही एवढंच करायला एवढे 2-3 घंटे सिटीमध्ये टाकलेले आहे. सो एवढंच होतं गाईज. आता मी घरी जाणार आहे, झोपून राहणार आहे, उद्या भेटणार आहे. नेक्स्ट हप्त्यात तुम्हाला भेटेल मी. बाय बाय. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बस बाय बाय.